नमस्कार. दादानामा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज पुरंदर तालुक्यामध्ये एक आनंददायी घटना घडलेली आहे. गुंजवणीच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं प्राध्यापक दिगंबरजी दुर्गाडे सर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यातील पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष या सर्वांनी मिळून आज गुंजवणी धरणावर भेट दिली आणि त्या ठिकाणी जाऊन गुंजवणीच्या पाण्याच्या योजनेची काय स्थिती आहे, काम कोणत्या पद्धतीनं सुरू आहे, धरणामध्ये किती पाणी आलेलं आहे, या सर्वांची पाहणी करण्यासाठी आज एक मोठं शिष्टमंडळ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे सर यांच्या नेतृत्वाखाली गुंजवणी धरणावर गेलेलं होतं. त्यावेळेस त्यांच्यासमवेत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम बापू धुमाळ, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदनाताई जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरदराव जगताप, वामनतात्या जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताजी झुरंगे आणि विराज भैया काकडे, उपाध्यक्ष पृथ्वीराज निगडे, राजेंद्र धुमाळ, गणेश जगताप, जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश लेंडे, माहूरचे कार्यकर्ते, पाणी उपसा सिंचन योजनेचे सचिव रामसर पिंकू माहूरकर, सत्यवानदादा गोळे, युवकचे अध्यक्ष अमित झेंडे, रमेश नाना सस्ते, उमेश जगताप, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदेश पवार, वाल्हे येथील माजी सरपंच दत्तांना पवार, पोपटनाना पवार असे असंख्य पुरंदर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते, नेते त्या वेळेस या शिष्टमंडळामध्ये उपस्थित होते. पुरंदर तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा सातत्यानं गेले 15 ते 20 वर्षापासून गुंजवणी धरणाचा प्रश्न चर्चेला आहे. पाणी येईल म्हणून गेले 20 ते 25 वर्षापासून पुरंदरची जनता चातकासारखी गुंजवणीच्या पाण्याची वाट पाहत आहे. परंतु सातत्यानं काही ना काहीतरी होऊन ही योजना अनेक वर्ष रेंगाळलेली आहे. पालखी तळावर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अजितदादा पवार यांनी पुरंदरच्या जनतेला शब्द दिलेला आहे की गुंजवणीचं पाणी या पुरंदरला आम्ही कसल्याही परिस्थितीत पुढच्या काळामध्ये देऊ. आणि आता जी योजना सुरू आहे त्या योजनेची पाहणी करण्यासाठी एक शिष्टमंडळ गुंजवणी धरणावर गेलेलं होतं. यावेळेस बोलताना प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितलं की आम्ही ही योजनेची सद्यस्थिती काय आहे ही पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि दादांनी जो पालखी तळावर शब्द दिलेला आहे त्या शब्दाची त्यांना आठवण करून देणार आहोत. आणि परत एकदा आम्ही त्यांना हे शिष्टमंडळ भेटणार आहोत की पुरंदरला गुंजवणीच्या पाण्याची अत्यंत नितांत गरज आहे आणि ही योजना फक्त तुम्हीच पूर्ण करू शकता. म्हणून तातडीनं या योजनेमध्ये तुम्ही लक्ष घालावं आणि योजना दिलेला शब्द तुम्ही पुरा करावा आणि योजना तातडीनं पूर्ण करून जुन्या सर्वेनुसार, म्हणजे लोकांच्या मनामध्ये शंका आहे, आत्ता जी योजना सुरू आहे ती बागायती भागातून सुरू आहे, परंतु 92 ते 93 सालामध्ये जो सर्वे झालेला आहे प्रवाही पद्धतीनं, की ज्यामध्ये माहूर असेल, परिंच असेल, राख, नावळी, हरणी असेल, वाला असेल, हा जास्तीत जास्त जो जिरायती परिसर आहे त्या परिसराचा समावेश या योजनेमध्ये केलेला होता. परंतु नव्यानं जी सर्वे झालेला आहे किंवा नव्यानं जी योजनेचं काम सुरू आहे तो सर्व बागायती भागातूनच ती पाईपलाईनचं काम सुरू आहे. आणि मग जुन्या सर्वेप्रमाणे ही योजना तातडीनं पूर्ण व्हावी अशा प्रकारची विनंती करण्यासाठी एक शिष्टमंडळ पुढच्या 2 ते 4 दिवसामध्येच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांना भेटणार आहे. आणि त्या भेटीच्या अगोदर ह्या योजनेची सद्यस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आज पुरंदर तालुक्यातून
प्राध्यापक डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे सर यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं शिष्टमंडळ आज गुंजवणी धरणावर गेलेलं होतं. त्या ठिकाणी जे काही घडलं की ज्या काही गोष्टी तिथं पाहण्यात आल्या त्याचा वृत्तांत आपणा सर्वांच्या समोर दादानामा या चॅनेलच्या माध्यमातून आपणाला देत आहोत. त्या ठिकाणी दुर्गाडे सर असतील, वामनतात्या जगताप असतील, दत्ताजी झुरंगे असतील, विराज भैया काकडे असतील किंवा सभापती शरद जगताप असेल, यांनी ज्या काही माहिती दिली त्याचा वृत्तांत, त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी योजनेची बाबत जी सद्यस्थिती दिली त्याची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. हा व्हिडिओ आपण निश्चितपणे शेवटपर्यंत पहा. निश्चितपणे आपल्याला एक आशादायक चित्र पुरंदरमध्ये पुढच्या काळामध्ये एक पाण्याच्या बाबतीतलं सकारात्मक असा निर्णय होण्याची शक्यता आहे. म्हणून मग आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करतोय ते तुम्हाला घर बसल्या पाहता येईल. चला तर मग पाहूया आजच्या या गुंजवणी धरणातील भेटीच्या शिष्टमंडळाच्या भेटीचा वृत्तांत. सर, आता अनेक वर्ष, जवळजवळ 15 ते 20 वर्ष आपण बघतोय पुरंदर तालुक्यामध्ये गुंजवणीचं पाणी, निवडणूक आली की गुंजवणीचं पाणी आणि त्याच्यावर निवडणुका लढवल्या जातात आणि निवडणुका जिंकल्या जातात. खऱ्या अर्थानं आता राज्याच्या अर्थमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत. दादा शब्द देतात तो पुरा करतात आणि तुम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की आता दादांच्याकडे जायचं. आपल्याला खात्री आहे का की नक्कीचपणे आपण जो मार्ग अवलंबलेला आहे किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही दादांना मागणी करणार आहात त्या पद्धतीनं दादांचा प्रतिक्रिया कशी असेल आणि तुम्हाला खात्री आहे का कशा पद्धतीनं ही योजना पूर्णतः जाईल? राज्यामध्ये दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून अजितदादांची संपूर्ण राज्याला त्या ठिकाणी ओळख आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे जर आपण नजर टाकली, पिंपरी चिंचवड झालेला विकास असेल, पुणे शहराचा झालेला विकास असेल, बारामती झालेला विकास असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी लक्ष घातलं आणि जे शब्द दिले ते आतापर्यंत त्यांनी पाळत आलेले आहेत. पुरंदर उपसा जलसिंचन योजना त्या ठिकाणी चालू आहे, जनाई शिरसाई योजना त्या ठिकाणी चालू आहे, गुंजवणीचं धरण त्या ठिकाणी बांधून पूर्ण झाले. पण त्याच्यामध्ये आता दोन्ही डावे आणि उजवे कालवे त्या ठिकाणी पूर्ण झाले पाहिजेत आणि लोकांच्या शेतीपर्यंत ते पाणी पुरलं गेलं पाहिजे. यासाठी लागणारा जो निधी आहे त्या निधी आता त्या ठिकाणी अर्थ खात्याचे मंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत. त्यामुळे खात्रीनं आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहकार्याने अजितदादा खात्रीनं पुरंदर गुंजवणीच्या धरणासाठी आणि इथं असणारी जी पाईपलाईन आहे तर गुंजवणूकचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दिलेला शब्द दादा नक्की पाळतील. त्यासाठी आम्ही दादांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. सगळेच आम्ही पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आम्ही आज आलो. आम्ही सगळेजण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि ती योजना पूर्ण करण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत. आणि करण्यासाठी आलेलो आहोत. आमच्याबरोबर वामनतात्या जगताप आहेत, गणेश जगताप आहेत, माजी जिल्हा परिषदच्या दत्ताशेठ जोरंगे, त्याचप्रमाणे विराज भैया काकडे, मार्केट कमिटी सभापती शरदराव जगताप, त्याचप्रमाणे लेंडे साहेब या ठिकाणी आहेत, युवक अध्यक्ष अमित झेंडे, विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार, उमेश भैया जगताप, त्याचप्रमाणे पिंटू माहुटकर, सुनील पवार, अण्णा पवार, माजी सरपंच सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. बाकीचे तरुण संदेश पवार, त्याचप्रमाणे तानाजीराव जगताप, कात्रज संघाचे डायरेक्टर नाना सस्ते, राजाभाऊ धुमाळ, सगळेच आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. परवाच 3-4 दिवस आम्ही सगळेजण एकत्र बसलो होतो आणि बसल्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला की गुंतवणूक धरणाची सद्यस्थिती काय आहे ती धरणावर. तर आज आम्ही सगळेच तालुक्यातील सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी गुंजवणूक धरणावरती प्रत्यक्ष जाऊन धरणाची पाहणी करायची, अधिकाऱ्यांच्या कोणती वस्तुस्थिती समजावून घ्यायची आणि त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब असतील, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना त्या ठिकाणी विनंती करायची. राज्याच्या अर्थमंत्री म्हणून दादा त्या ठिकाणी काम करत असताना आम्ही आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे की गुंजवणी धरण हे त्या ठिकाणी कानंदे नदीवरती बसलेलं आहे. अनेक गावाचं पुनर्वसन झाले. पहिली जी गुंजवणी धरणाची पहिली मूळ मान्यता होती ती 1993 साली मान्यता मिळाली. 2002 साली सुधारित प्रशासकीय मान्यता झाली. सुरुवातीचं 86.77 कोटी रुपयाचे त्या ठिकाणी मान्यता होती 1993 साली. नंतर ती 316 कोटी रुपये झाली आणि त्यानंतर आता आपण पाहतो की आता जवळजवळ 1313 कोटी रुपयाची दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता 2018 साली झाली. त्यामुळे जर गुंजवणी धरण त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे पूर्ण झालं तर पुरंदर तालुक्यातल्या सर्व जनतेला मॅक्सिमम त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यातलं क्षेत्र पाण्याखाली आणि उलिताखाली येणार आहे. पुरंदरचा शेतकरी त्या ठिकाणी कष्ट करणार आहे,
काबड कष्ट करणार आहे, प्रयत्न करणार आहे, परंतु पाण्याची त्या ठिकाणी गरज आहे. त्यामुळं त्या ठिकाणी माहूर असेल, परिंच असेल, वाल्ला असेल, राख असेल, त्याचप्रमाणे पुरंदरचा, नारायणपूरच्या खालचा आणि वरचा सगळा परिसर असेल, या सगळ्या परिसराला त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे. गुंजवणीच्या लाभ क्षेत्रामध्ये असणारी मूळ गावं त्याच्यामध्ये सगळं त्या ठिकाणी क्षेत्र उडीताखाली आलंच पाहिजे. परंतु त्याचबरोबर वास्तविक आता बंद पाईपलाईनद्वारे त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना होणार आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणी बंद पाईपलाईनद्वारे जे पर्क्युलेशनचं पाणी वाचणार आहे, बाष्पीभवनचंही त्या ठिकाणी पाणी वाचणार आहे. त्या पाण्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्र उडीताखाली आलं पाहिजे आणि मूळ क्षेत्र जे आहे ते मूळ क्षेत्रामधलं सर्व क्षेत्र त्या ठिकाणी उडीताखाली यावं. त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण येत्या 2 दिवसामध्ये अजितदादा पवार साहेबांना भेटणार आहेत. दादा ज्यावेळेस इलेक्शनच्या निमित्तानं सासवडला आले होते त्यावेळेस आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती की दादा काही करून गुंजवणीचा प्रकल्प पुरंदरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे, त्यासाठी आपण त्या ठिकाणी निधी त्या ठिकाणी दिला पाहिजे. आम्ही सगळेजण येत्या 2 दिवसामध्ये दादांना मागणी करणार आहे आणि गुंतवणुकीच्या प्रकल्पासाठी जे काही लागणारं पाणी आहे ते त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. हे पुरंदरला पाणी मिळत असताना बेल्लालाही त्या ठिकाणी पाणी मिळावं, बोरचंही त्या ठिकाणी पाणी मिळावं. वाजेगर खोरा असेल, शिवगंगा खोरा असेल किंवा मागणी खोरा असेल, याही खोऱ्यामधल्या लोकांची त्या ठिकाणी मागणी आहे. त्यामुळे या सगळ्यांना पाणी मिळत असताना ते सगळं दुसरी जी सुधारित प्रशासकीय मान्यता आहे त्याच्यामध्ये ते सगळं त्या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यामुळे या सर्वांना त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे. फक्त त्या ठिकाणी पाणी येत असताना सर्व शेतकरी सुखी, समाधानी, आनंदी त्या ठिकाणी व्हावा. कष्ट करणारा शेतकरी नाही. पुरंदरचा कॅलिफोर्निया व्हायचं असेल गुंतवणुकीचं पाणी त्या ठिकाणी आलं पाहिजे. पुरंदर उपसाचं पाणी आले, जनाई शिरसाईचं पाणी आले, परंतु अजूनही त्या ठिकाणी करा नदीच्या दक्षिणेकडला भाग असेल आणि माहूर पासून रागपर्यंतचा परिंच वाल्ला मार्गे तो भाग असेल तो त्या ठिकाणी उलिताखाली यावा अशा आमची सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे. प्रवाही पद्धतीने पाणी पुरवठा व्हायची 1993 सालची जी मूळ प्रशासकीय मान्यता होती त्याच्यामध्ये होती. पण नंतरच्या काळामध्ये बंदिस्त पाईपलाईनद्वारे त्या ठिकाणी पाणी गेल्यानंतर डाव्या उजव्या कॅनलद्वारे ते करत असताना त्या ठिकाणी पाण्याची बचत होणार आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि शेतीपर्यंत ती शेती उडीताखाली येणार आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी योजना नव्याने केलेली आहे. ते सर्वांच्या फायदेशीर आहे. म्हणून आम्ही दादांना त्या ठिकाणी मागणी करणार आहे की जे त्या ठिकाणी काही पुनर्वसनाचे प्रश्न असतील तेही त्या ठिकाणी मार्गी लागावी, काही ठिकाणी सरकारी जमीन असेल ती त्या ताब्यात घ्यावी आणि पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावावेत. आणि बेल्ला असेल, भोर असेल आणि पुरंदर असेल या सगळ्यांची एकत्र मिटिंग घेऊन त्या ठिकाणी जे काही ओलिताखाली क्षेत्र येणार आहे त्याला मान्यता मिळालेली आहे. त्यासाठी आता आर्थिक तरतूद त्या ठिकाणी व्हावी आणि त्याच्यामध्ये काही समस्या असतील त्या छोट्या मोठ्या समस्या त्या दूर करण्यासाठी दादांनी मिटिंग लावावी आणि मिटिंगच्या माध्यमातून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. दोन्ही प्रकल्प हा या ठिकाणी पूर्णत्वास गेल्यानंतर पुरंदरला जी संजीवनी मिळणार आहे यासाठी हा प्रकल्प पूर्णत्वाला जाणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि या मागणीसाठी आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वच पुरंदरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लवकरच भेटीसाठी जाणार आहोत आणि या प्रकल्पाला लवकरात लवकर या ठिकाणी दादांनी निधी देऊन मुख्यमंत्री असतील आपले एकनाथराव शिंदे असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील यांच्या माध्यमातून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. एकंदरीतच पुरंदरच्या जनतेला दिला परंतु दादा पूर्ण करण्याची धमक आणि क्षमता दादांच्या मध्येच आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतो की पुरंदरची दुष्काळी परिस्थिती की आज देखील जुलै संपत आता ऑगस्ट सुरू होतो. पिण्याच्या पाण्याचे टँकर अजून पुरंदरमध्ये चालतात. अशी अनेक वर्षापासून परिस्थिती पुरंदरमध्ये नक्कीच दादांच्या पद्धतीने असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील व उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा असे सर्व आम्ही दुर्गळे सरांच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळी त्या ठिकाणी आमच्या भेटणार आणि हा प्रश्न निकाली लागावा ही सर्वसामान्य पुरंदरकर जनतेची मागणी. आज या ठिकाणी सालापात प्रमाणे असते आणि ती नाझर धरणावरती जी पिण्याच्या पाण्याची योजना आहे किंवा वीरवरनं जे पाणी येते ते जेजुरी शहराला अपूर्ण पडते, सासवड शहराला देखील त्या ठिकाणी अपूर्ण पडते. तो पाण्याचा प्रश्न आयुष्यभर त्या ठिकाणी लोकांनी सोसलेला आहे. परंतु जे नवसंजीवनीच्या माध्यमातून गुंजवणी धरण हे पुरंदरसाठी ही जी एक भगीरथ योजना जी पुरंदरच्या सर्व भाग सुजलाम सुफलाम होणार आहे त्यासाठी आज आमचे सर्व राष्ट्रवादीचे प्रमुख मंडळी हा प्रश्न राज्याचे अर्थमंत्री दादा असतील यांच्या माध्यमातून सोडला जाईल यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी दादांची भेट घेऊन साकडे 1992-93 साली तत्कालीन राज्याचे कॅबिनेट कृष्णा खोऱ्याचे मंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी मूळतः एक संकल्पना या धरणाची मांडली
आणि त्याच्यामध्ये पुरंदर तालुक्यातील 16 गावं त्याच्यामध्ये लाभक्षेत्रात येत होती. आणि मूळची योजना 92-93 साली अशी होती की प्रवाही कॅनलने लाभक्षेत्रामध्ये पाणी येणार होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये बंद पाईप नलिकेतून पाणी न्यायचं ठरवलं आणि मूळ झालं काय त्याच्यामध्ये मूळची जी अलाइनमेंट होती कॅनलची ती थोडीशी बदलून लोकांची पुरंदर तालुक्यातली अशी मागणी होती की ती बागायती एरियातूनच जास्त पाईपलाईन जात होती. म्हणून 16 गाव असतील माहूर पासून रागोळूंचे वाल्हेपर्यंतचे त्या लोकांनी या योजनेला विरोध केला की कारण तुम्ही तर लाभ क्षेत्रातूनच म्हणजे बागायतातूनच पाईपलाईन येणार असेल तर खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणार नाही. आणि म्हणून आम्ही आज दुर्गाडे सरांच्या नेतृत्वाखाली पुरंदर तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख या ठिकाणी आलेलो आहोत. सर्व पाहणी करतोय, आम्ही सगळा विचार करतोय आणि आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत की 1992-93 साली दादांनी जो सर्वे केला होता प्रवाही पाण्याचा, त्या प्रवाही पाण्याच्या अलाइनमेंट प्रमाणेच बंद पाईपलाईन व्हावी. त्याचं कारण असं आहे की त्या काळात 1992-93 साली जे ऍक्विजिशन झालं त्या लोकांच्या जमिनी ऍक्वायर झाल्या. 30-35 वर्ष त्या जमिनीवर शिक्के होते आणि ते भोगले लोकांनी आणि त्याचा बेनिफिट खरा त्या सर्व लोकांना मिळावा. त्यातून अर्धी लोक तर बाजूला राहिली. मग माहूर असेल, परिंच असेल, वाल्ला असेल, हरणी असेल, बुळींची असेल, राख असेल, अर्धी लोक बाजूला राहिले. त्या लोकांचा अन्याय होईल म्हणून आम्ही सर्व लोक दत्तभाऊ असतील, गणेशदादा असतील, वामनदाते असतील, सर्व सरांच्या नेतृत्वाखाली दादांना नदीच्या काळात भेटणार आहोत आणि मूळ जी प्रवाही योजना होती त्याच ह्याच्यातून अलाइनमेंटनी बंद पाईप मधून योजना घेऊन जावं एवढीच आम्ही त्यांना मागणी करणार आहोत. आता सद्यस्थिती काय आहे? सद्यस्थिती आता आपण 21/10/2018 वर्क ऑर्डर दिली 19 LNT कंपनी प्रोजेक्ट त्यांनी चालू केल्यानंतर बोर वेल्ल्यामुळे थोडा विरोध झाला त्यांना आणि काम थोडं थांबलेलं कमी प्रमाणात बंद करायचं. आणि पुरंदरमध्ये आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये पण लाईनला जो आहे लाईन आमची खाल नाही असं समज झाला होता. त्याच्यानंतर ती लाईन आम्ही वर घेण्याचा प्रयत्न केलेला आणि आता पूर्ण वर घेतलेली लाईन जी ती प्रपोज त्याचा डिझाईन मंजुरीला आहे. लाईन पूर्ण अंडरग्राऊंडच आहे. लाईन वर खाली म्हणजे नदीच्या बाजूला कडोंगरात. आपण मूळ सर्वेला मॅच करायचा प्रयत्न केलेला आहे. जास्त पूर्ण मॅच होणार नाही कारण ते पाईपलाईन आहे आणि तो जो होता तो उघडा केला बरोबर. त्यामुळे जास्तीत जास्त जवळपास 90% आपण मॅच केली. मग पुरंदरमध्ये जी एंट्री होती ह्याच्या वेळेसची ती माहूरवरून होती का त्या तोंडलवरून? पहिली जी मूळ आमच्याकडे होती माहूरला प्रवेश होता पुरंदर नाही माहूरला नाही, आपला इथं तोंडल म्हणजे मूळ सर्वेला माहूरला सुरू होतं. नाही मूळ सर्वेला असेल. मूळ सर्वे वडा कॅनॉलचा होता. वडा कॅनॉल आता शासनाच्या धोरणानंतर करूच शकत नाही आपण. नाही सर, प्रवाही पाणी अगोदर ज्यावेळी आताही तुम्हाला म्हणजे जे आपण पाणी देणार आहे पाईपलाईन जरी दिलं तरी ते प्रवाहित तुम्हाला कंपल्शन नाहीये की तुम्ही ठिबक करा वगैरे. नाही ना. त्याचं काय झालं, पूर्वीची पहिली मान्यता होती मूळ प्रमाण ती 1993 ला होती. दुसरी जी पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता सुप्रमा पहिली ती 2002 ला आणि दुसरी सुप्रमा आहे ती 2018 ला झाली. बरोबर. त्यामुळे प्रत्येक वेळेस त्या योजनेमध्ये थोडं नवीन क्षेत्र वाढत गेलं. द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळताना शासनाने धोरण पूर्ण राज्याचंच बदललेलं आहे की ओपन कॅनॉल जे आहेत उघडे कॅनॉल ते आता कुठंच होणार नाही. त्यामुळे आपल्याला पाईपलाईन त्या धोरणानुसार आपण पाईपलाईनचं डिझाईन केलं. पाईपलाईनचं डिझाईन करत असताना संकल्पन करत असताना उघड्या कॅनॉल प्रमाणे करता येत नाही. उघडा कॅनॉल आपल्याला तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती, आपण शेतकरी कसं पाणी वरनं सोडले खाली वाहतं अशा पद्धतीने उघडा कॅनॉल केलेला असतो. वरती सर्वात वरती असतो त्याच्या खाली पाणी येतं. त्याच्यामध्ये नवीन आणि जुन्यामध्ये कमांडमध्ये काय बदल झालाय का? कमांडमध्ये अजिबात बदल केलेला नाहीये. तालुका वाईज गाव वाईज जे ओरिजिनल घेतलं होतं आपण क्षेत्र 93च्या याच्यानुसार बरोबर ते आपण त्याच पद्धतीने परत काय झालं साहेब. मध्यंतरी काळात आम्ही असं ऐकलं सर की त्याच्यामध्ये माहूरचं कमांड होतं त्याच्यामध्ये 70 एकर घेतलं, परिंच्यामध्ये 95 एकर घेतलं, वाल्ल्यामध्ये नाही का? बरोबर आहे तुमचं. तो विषय झाला होता एलएनटीने जेव्हा पहिलं डिझाईन दिलं तेव्हा परिंचचा आणि त्या माहूरचा एरिया खूप कमी होता. तो आम्ही स्क्रुटिनीमध्येच होता तो बरोबर. तोपर्यंत आपल्या सगळ्या लोकांना कळलं की असं झालं म्हणून तेव्हा आम्ही माहूर परिंचच नाही अगदी वाल्ले आणि जे वाळे त्याचा एरिया आता दुरुस्त करून घेतलं पूर्वीच्या प्रमाणे. काय जुने लोकांच्या शिक्के वगैरे पडले होते ते सोडून अजून शिक्क्याचा विषय कसा आहे, शिक्क्याचा विषय पूर्ण महसूल वगैरे बरोबर आहे आणि ते शिक्के काढण्याचं जे आहे
हे सरांना माहिती आहे किंवा आपल्या उच्चस्तरीय बैठक होऊन ती कारवाई चालू आहे. शिक्के काढले जाणार आहेत कधी लवकरच, म्हणजे ऑलरेडी जी आर तसे पूर्वी इश्यू जो प्रवाही काल होता ना त्याच्यामधून आता ते बाष्पीभवनचं पाणी वाचलं, कोणाचे पर्क्युलेशन व्हायचं त्याचंही पाणी वाचलं नाही का. हो. आणि पुन्हा त्याचे बंद प्रयत्न केल्यामुळे ज्यादा बंद क्षेत्र पत्रकामुळे तो फायदा झाला की पाणी नाश जो होत होता तिथेच मागणी आहे ना. त्यांचं काय वाल्यांचं पण नाही ते का बंदिस्त नाही त्यांचं नाही काय तसं विषय बंदिस्त. त्यांचा प्रॉब्लेम काय आहे की त्यांची पण अशीच होती, डोंगराच्या कडे नव्हती. तुमचं जसं म्हणणं की वर नव्हती, इथनंही डोंगराच्या कडे नव्हती. आता पाईपलाईन नेताना आपल्याला वर्ण नेता येत नाही, समतल जास्तीत जास्त समतल राहील, प्रेशर लॉस होणार नाही. आपण धरणाचं हेडचा वापर करतो. धरण आता 727.2 लेवलला फुल होतं आपलं, 727 लेवल पाण्याचा दाब असतो माहिती आहे प्रत्येकाला, म्हणजे त्या दाबाचा वापर करतो आपण. त्यामुळे काय होतं आपल्याला पंप वापरावा लागत नाही. बरोबर. ते जेव्हा दाब आपल्याला वापरायचा आहे तेव्हा लाईन अशी कुठेही वरती वगैरे घेऊन चालत, ग्रॅव्हिटी गेली पाहिजे, लॉस कमीत कमी होईल त्याप्रमाणे आपण समतल न्यायचा प्रयत्न करतो. पण त्या लाईन मधनं लाईन किती खाली असली तरी पाणी जायचं तिथपर्यंत जातं, कारण पाण्याचं प्रेशर आहे. पाण्याचं प्रेशर हा पंप म्हणूनच तो वापरतो ते, आणि पाणी जिथपर्यंत जायचं तिथं जातं. नवीन स्कीम मध्ये आता हे तुम्ही मध्ये येणारे तलाव भरून देणार करताय म्हणजे प्रकल्पामध्ये समावेश नाही, प्रकल्पामध्ये समावेश नाहीये. तरी पण त्याचं मागच्या एका मिटिंगला तुमची मागणी आल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करायला घेतलेला आहे. पण आता मी तुम्हाला काही गोष्टी वरती आपण ज्यांच्या मिटिंगला आपल्याला जस्ट माहिती देणार आहेत आपल्याला, विचाराधीन आहे. आणि आता किती साचलं? नाही विचार मी काही सांगू शकत नाही त्याचा. धोरणात्मक भरलं असेल आता. 64% स्वागत आहे.